फार्मरचं सॅपलिंग डिमांड रेज करण्यासाठी आपण ॲपमध्ये डेटा कसा फिल करतो हे इथे आपण पाहणार आहे. त्यासाठी ॲग्रोफॉरेस्ट्रीमध्ये जाऊन एडिट फार्मामध्ये जाऊन आपल्याला फार्मर सिलेक्ट करायचं आहे किंवा ज्या फार्मरचे आपण सॅपलिंग डिमांड रेज करत आहे तो डेटा सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यामध्ये साईट विझार्डमध्ये जाऊन त्या फार्मरची स्पेसिफिक साईट सिलेक्ट करायचं आहे. इथे मी टेस्ट साईट एक क्रिएट केलेली आहे किंवा जर अगोदर केली असेल तुम्ही साईट तर ती सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर जो फार्मरचा बेसलाईन डेटा किंवा जिओ फेन्सिंग KML केलेलं असणं गरजेचं आहे आणि तो पूर्ण डेटा सर्व्हरवरती सिंक केलेला असणं गरजेचं आहे. सॅपलिंग डिमांड कशी करायची तर साईट विझार्डमधला हा सॅपलिंग डिमांड हा ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर ॲड सॅपलिंग डिमांड करायचं आहे. डेट जे आहे डिमांड डेट ते आपल्याला सिलेक्ट करायचे. मी करंट डेट आत्ता सिलेक्ट करत आहे. त्यानंतर टाईप ऑफ प्लांटेशन सिलेक्ट करायचे. प्लांटेशन टाईपसाठी मी पहिलं मॉडेल कन्सिडर करत आहे ज्याच्यामध्ये की ब्लॉक प्लांटेशनसाठी मँगो आणि बॉर्डर प्लांटेशनसाठी टीकवूड आणि मोहगनी आपण कन्सिडर करतो. तर ब्लॉक प्लांटेशन सिलेक्ट केला मी. कन्फर्म करायचं आहे. त्याच्यानंतर त्याची स्पेसिस सिलेक्ट करायचे. इथे मी ब्लॉकसाठी सांगितल्याप्रमाणे मँगो सिलेक्ट करत आहे. त्याचा काउंट कन्सिडर करायचं आहे. मी जे एरिया अंडर रिस्टोरेशन आहे ते 1 एकर कन्सिडर केलं आहे तर त्यानुसारच मी काउंट पण कन्सिडर करत आहे. त्याच्यानंतर मँगोमध्ये व्हरायटी आहेत ज्या आपण सप्लाय करतो त्याच्यानुसार व्हरायटी सिलेक्ट करायचे. कन्फर्म करायचे आणि सेव्ह अँड क्लोज करायचे. हा आपण ब्लॉक प्लांटेशनसाठीच्या ज्या स्पेसिस आहेत त्या सिलेक्ट केल्या आहेत. आता बॉर्डर प्लांटेशन सिलेक्ट करायचे. कन्फर्म करायचे. बॉर्डर प्लांटेशनसाठी मँगोच्या मॉडेलमध्ये आपण टीक आणि मोहगनी सप्लाय करतो. तर इथे मी पहिल्यांदा टीक सिलेक्ट करत आहे. कन्फर्म करायचं आहे. एकर्सनुसार सप्लाय काउंटसुद्धा मी कन्सिडर करत आहे. त्याच्यानंतर टीकमध्ये कोणतीही व्हरायटी नाही आहे सो सेव्ह आणि क्लोज करायचे. ओके. त्याच्यानंतर सेकंड बॉर्डर प्लांट जे आपण आहे ते मोहगनी देतो. मोहगनी सिलेक्ट करायचे. तुम्ही वरती सर्च स्पेसिसचा जो इनपुट बॉक्स आहे त्याच्यामध्ये पण तुम्ही सर्च करू शकता. कन्फर्म. त्याच्यानंतर त्याचा काउंट जो आहे मी तो सिलेक्ट केला आहे. त्याच्यामध्ये व्हरायटी आहे का तर नाही आहे आणि सेव्ह आणि क्लोज करायचे. अशा प्रकारे एका मॉडेलचा आपण जो ब्लॉक आणि बॉर्डर प्लांटेशनचा डेटा आहे तो इथे फिल केलेला आहे. ओके. हा डेटा आपला ऑफलाईनवरती सेव्ह झालेला आहे पण हा ऑनलाईनला सेव्ह करणं किंवा सर्व्हरवरती सेव्ह करणं गरजेचं आहे. त्यासाठी बॅक घ्यायचं आहे आणि सिंक हा जो ऑप्शन आहे तो सिलेक्ट करायचा आपल्याला. सिंक ऑल टू सर्व्हर. ज्यावेळेस जे पेंडिंगचे ऑप्शन्स आहेत ते कम्प्लिटली इथे 0 येतील तेव्हा आपला जो सॅपलिंग्स डिमांडचा जो डेटा आहे तो सर्व्हरवरती सिंक झालेला असेल.